विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक हे मुंबईमध्ये दादर या ठिकाणी होत आहे आणि याचं काम मे 2026 पर्यंत पूर्ण होणार आहे. म्हणजे याच वर्षी हे स्मारक सर्वांसाठी खुलं होणार आहे. त्यामुळे या स्मारकाबद्दलची माहिती आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. याच्याबद्दल माहिती पाहूया. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा बांधला जातोय, या पुतळ्याचं नाव असणार आहे स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी. आणि स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी आणि डॉक्टर आंबेडकरांचं जे स्मारक आहे हे मुंबईमध्ये दादरच्या जवळ चैत्यभूमी जे आहे त्याच्याजवळ इंदू मिल या ठिकाणी बनवलं जाणार आहे. आणि या पुतळ्याची उंची जी आहे ती 350 फूट एवढी असणार आहे. आणि चौथाऱ्यासह या पुतळ्याची उंची ही 450 फूट एवढी असणार आहे. आणि या ठिकाणी फक्त आंबेडकरांचा पुतळा नाही तर मोठं स्मारक आहे. आणि या स्मारकामध्ये संशोधन केंद्र, वाचनालय, प्रेक्षकगृह अशा वेगवेगळ्या इमारती सुद्धा असणार आहेत. इंदू मिलच्या 4.84 हेक्टर एवढ्या परिसरामध्ये हे स्मारक असणार आहे. आणि या ठिकाणी स्मारक बनवण्याचं कारण म्हणजे चैत्यभूमी जवळ आहे आणि चैत्यभूमी या ठिकाणी डॉक्टर आंबेडकरांचा अंत्यविधी हा 7 डिसेंबर 1956 ला केला गेला होता. आणि त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 6 डिसेंबर 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधन हे दिल्ली या ठिकाणी झालं होतं. आता या पुतळ्याचं नाव स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी असणार आहे. पण याच्या अगोदर भारतामध्ये एक स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी आहे, हे पण लक्षात ठेवा. हा जो स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी आहे हैदराबाद जवळ शमशाबाद या ठिकाणी रामानुजाचार्य यांचा हा पुतळा आहे 216 फूट एवढ्या उंचीचा. तसं डॉक्टर आंबेडकरांचे इतरही 2 पुतळे महत्वाचे नावं लक्षात ठेवा. एक आहे स्टॅच्यू ऑफ नॉलेज. स्टॅच्यू ऑफ नॉलेज हा लातूर या ठिकाणी 70 फूट एवढ्या उंचीचा डॉक्टर आंबेडकरांचा पुतळा आहे. त्याच पद्धतीने आंध्र प्रदेशमध्ये विजयवाडा या ठिकाणी स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस या नावाने सध्याचा जगातला आंबेडकरांचा सर्वात उंच पुतळा हा या ठिकाणी आहे. त्याची उंची 206 फूट एवढी आहे. सध्या हा उंच आहे, पण इंदू मिलचा तयार झाल्यानंतर तो सर्वात उंच असणार आहे, हे पण लक्षात ठेवा. चालू घडामोडीच्या अशा दररोजच्या अपडेट आपण पीडीएफ स्वरूपात आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या ऍपवर सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून देत असतो. त्यामुळे आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप सर्वांनी नक्की डाउनलोड करा. धन्यवाद.